राज ठाकरे यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका एफआयआर दाखल करण्याचे निर्देश देण्याची मागणी। राज ठाकरे यांचे कार्यकर्ते इतर राज्यांमधून येणाऱ्या लोकांवर हिंसाचार करत असल्याचाही आरोप। उद्धव ठाकरे यांच्याकडून संजय राऊतांच्या आईच्या प्रकृतीची विचारपूस, राऊतांच्या निवासस्थानी जाऊन सपत्नीक सदिच्छा भेट घेतली। परबाने चुकीचा नियम सांगून सभागृहाची दिशाभूल केली, तो डान्स बार नसून ऑर्केस्ट्रा होता। अनिल परब यांच्या आरोपांवर रामदास कदमांचं स्पष्टीकरण। 1 ऑगस्ट पासून 50,000 शिक्षकांना पगारवाढ मिळणार। राज्यातील सुमारे 6,075 शाळांमधील शिक्षकांना लाभ। राज्यमंत्री पंकज भोयर यांची घोषणा। कोल्हापुरात शक्तीपीठाच्या समर्थनार्थ शेतकऱ्यांची घोषणाबाजी, सातबारा घेऊन शेतकरी जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये दाखल। सलग 5व्या दिवशी ओला उबर चालकांचा आझाद मैदानामध्ये आंदोलन। संपूर्ण एमएमआर मध्ये ॲप आधारित कॅब बंद पाडण्याचा इशारा। किमान भाडं 32 रुपये करण्याची मागणी। चंद्रभागेच्या पात्रामध्ये बुडून 3 महिला भाविकांचा मृत्यू, 2 महिलांचे मृतदेह सापडले तर तिसऱ्याचा शोध सुरू। पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दुर्घटना। जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात 800 रुपयांची वाढ। सोन्याचे दर जीएसटी सह 1,01,000वर। आंतरराष्ट्रीय बाजारामधील घडामोडींचा परिणाम। किंग चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान अभिनेता शाहरुख खान जखमी, उपचारासाठी खान अमेरिकेत। स्नायूंना दुखापत झाल्याची माहिती। उत्तर प्रदेशच्या वाराणसीमध्ये गंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढली। मणिकर्णिका घाटामधील मंदिरं पाण्याखाली।